नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे रणजित आणि तेजस दोघं जण बोलत आहेत. रणजित तेजसला म्हणतो की झालं गेलं मागचं सगळं आपण विसरून जाऊया आणि पुन्हा नव्याने मला तुमच्याशी इथे मैत्री करायची आहे, म्हणून इथे तो मैत्रीचा हात पुढे करतो. पण तेजस काही लगेच हात पुढे करत नाही. ते बघून रणजित त्याचा हात मागे घेतो आणि मग तेवढ्यातच तेजस इथे परत हात पुढे करतो आणि म्हणतो की तुम्ही मागचं सगळं विसरून जाऊन पुन्हा मैत्रीचा हात पुढे केला आहे, तर मला आवडेल पुन्हा एकदा तुमच्याशी मैत्री करायला, असं म्हणतो. आणि मग दोघेजण इथे परत एकमेकांची मैत्री स्वीकारतात. आणि मग त्याच्यानंतर रणजित इथे म्हणतो मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, काहीतरी दाखवायचं आहे आणि प्लीज तुम्ही इथे माझ्याबरोबर चला, असं तो इथे सांगतो. आणि मग आधी म्हणतो की तुम्ही मैत्रीचा हात स्वीकारलात, म्हणजे माझी मैत्री स्वीकारली, इथे मला खूप बरं वाटलं, तुम्ही म्हणजे मैत्री नाकारली नाही, ते बरं झालं, असं म्हणतात. आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचं असं म्हणून ते गाडीजवळ घेऊन येतो. तर सुयोग मागणं सांगत असतो अरे गाडीत चॉपर असेल, जाऊ नको, पण तो पण त्याच्या पाठीमागे जातो. आणि मग त्याच्यानंतर गाडी उघडल्यानंतर इकडे रणजित, सुयोग आणि तेजस तिघंजण आहेत. गाडी उघडल्यानंतर, डिक्की उघडल्यानंतर इथे सुयोग आणि तेजस दोघे इथे शॉक झालेत, कारण गाडीत 2 बुके आहेत. मग ते रणजित इथे तेजसला म्हणतो की तुम्ही जेव्हा कधी मैत्रीचा हात स्वीकाराल तेव्हा तुम्हाला हे द्यायचं होतं म्हणून हे ठेवलं होतं. मग तेजस विचारतो तुम्हाला माहिती होतं की आज आपण भेटणार आहे किंवा आज आपली भेट होणार आहे ते? तर रणजित म्हणतो तसं काही नाही, मी रोज नवीन बुके घेत होतो आणि ठेवत होतो, तर हा तुम्ही मैत्री स्वीकारलीत म्हणून मी हा तुम्हाला इथे एक बुके देतोय, असं तेजसला रणजित इथे म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर मानसीशी पण मैत्री करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर म्हणतो ओह सॉरी, आता मानसींशी पण, म्हणजे तो आदराने आहोजाव करून बोलवतो आणि त्यांच्याशी पण मैत्री करायला आवडेल, पण तुमची काही हरकत नसेल तर. मग तेजस इथे म्हणतो की नाही, मी बोलतो आधी मिस मानसींशी आणि मग तुम्हाला सांगतो. मग रणजित इथे म्हणतो की तसं नाही, मला स्वतःला त्यांच्याशी बोलायचं आणि मग त्यांच्याशी ते मैत्री करायचे. आणि त्यांना लग्नात काही गिफ्ट दिलं नव्हतं ना, मी तुमच्या लग्नात तुम्हाला काही गिफ्ट दिलं नाही किंवा काही भेट दिली नाही, तर हा बुके लग्नाचे भेट म्हणून तुम्ही इथे घ्या, असं म्हणून ते दोन्ही बुके जे काही आहेत ते इथे तेजसच्या हातात देतो. तेजस पण विचारात पडला की नेमकं याच्या डोक्यात काय चाललंय ते, कारण त्यालासुद्धा काही कळत नाही आहे. रणजितच्या डोक्यात काय चाललंय ते आपल्यालासुद्धा कळत नाही आहे, कारण तेजस इथे म्हणतो की मला माहिती आहे आम्ही लग्न केलं आहे खरं, पण मला माहिती आहे की मी त्यांच्या लायक नाही आहे किंवा मी त्यांचा जोडीदार होण्याइतपत योग्य नाही आहे. तर रणजित इथे मनात म्हणतो की हे तुझं तुला तरी कळतं आहे, हे खूप पुरेसं आहे माझ्यासाठी, असं म्हणतो आणि खुनशी नजरेनं बघत असतो तो. आणि मग तेजसनं त्याच्याकडे बघितल्यानंतर इथे मग अचानक तो चेंज होतो आणि म्हणतो की हे बुके तुम्ही दोन्ही ठेवा, गिफ्ट म्हणून लग्नाचं आहे आणि आपण भेटू नंतर, असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर इथे रणजित निघून जातो. आता बघूया रणजितच्या डोक्यात नेमकं काय प्लॅनिंग आहे किंवा काय घडणार आहे. रणजित खुनशी वृत्तीनं वागतोय तरी, पण काय घडेल याची आपण कल्पना करू शकत नाही, त्याच्यासाठी आपण बघत राहावं लागेल. तर इथे गायत्रीनं मामीच्या हातातली ओटी भिरकावून लावलेली आहे आणि म्हणते की आपलं नवरात्र काय सार्वजनिक आहे, कोणी पण आयरा गिरा येईल आणि ते ओटी भरेल. तर लगेच मामी येते. मामी कसली गप्प बसते, आयरा गैरा कोणाला म्हणतेस ग, मी ते मानसीची नातेवाईक आहे. मग लगेच इकडे गायत्री पण बोलायला ऐकणारच नाही आहे, कारण ती ते काहीही बडबडते. आणि आता बघा या दोघींची जुगलबंदी लागलेली आहे. गायत्री म्हणते मामीला अच्छा म्हणजे तुम्ही कोण आहात मानसीच्या? तर सूरज थोडं सांगतो मामी तो मामा आला होता लग्न रजिस्टर करून द्यायला, ते त्यांच्या मिसेस, असं तो सांगतो सूरज तिकडनं. आणि मग लगेच ते गायत्री म्हणते अच्छा म्हणजे तुम्हाला एवढं प्रेम पुळका होता तर तुम्ही तुमच्याच घरात ठेवायचं होतं ना, तेव्हा का बाहेर काढलं तिला? इथे ती आली भाडे करू म्हणून राहिली आणि आता तिनं लग्न करून स्वतः या घरात तिनं कब्जा केलेला आहे, असं मामी सांगते, गायत्री सांगते मामीला. आणि मग त्याच्यानंतर मामी म्हणते ओ काही काय बोलताय तुम्ही? तर इकडे गायत्री लगेच म्हणते अच्छा म्हणजे तुमचीच शिकवण आहे, म्हणजे तुम्हीच तिला शिकवून पाठवलं असणार आणि आता इथून पुढे कसं वागायचं हे सांगण्यासाठी, हे शिकवण्यासाठी तुम्ही इथे घरात आलायत का, असं गायत्री मामीला इथे बोलत असते. मुळात तुमच्या भाचीने इथे कुणालाही न सांगता येऊन लग्न केलं, तुमच्या नवऱ्याने म्हणजेच मामाने येऊन ते लग्न रजिस्टर केलं आणि मुळात तुम्ही इथे कुणाला विचारून घरामध्ये आलाय, असं गायत्री मामीला विचारते. तर लगेच मामी म्हणते कशाला परवानगी, कुणाच्या परवानगीची गरज आहे मला माझ्या भाजीला इथे भेटायला यायचं होतं म्हणून मी इथे आले. आणि लगेच इथे गायत्री ओरडते एक मिनिट असं म्हणते. आणि मग पुढे गायत्री असं म्हणते की तुमची भाजी ना आता आमच्या घरात राहते आणि आमच्या घरात असं कुणीही आयरा गैरानं आलेलं मी इथे खपवून घेणार नाही. तर लगेच मामी म्हणते आयरा गैर म्हणजे? तर गायत्री म्हणते की हो आयरा गैरच, कारण तुमची जी काही ही भाची आहे तिने कुणालाही न सांगता या घरात नातं जोडलंय, तरीसुद्धा आम्ही तिला इथे राहू दिले आणि तिच्या पाठून आता तुम्ही याल या घरात राहायला.
इथे आसरा द्यायचा का? तर लगेच इथे मामी म्हणते, आसरा कशाला, माझं मुंबईत हक्काचं घर आहे आणि मी काही इथे राहायला वगैरे आलेली नाहीये, मी इथे माझ्या भाचीला भेटायला आले. तर लगेच गायत्री म्हणते, तुमचा काय भरोसा, तुमची भाची आधी इथे भाडेकरू म्हणूनच राहायला आली होती आणि अचानक इथे ती सून झाली आहे. तसंच तुम्ही सुद्धा इथे उद्या याल आणि मग ठाण मांडून बसाल आमच्या घरात. मग इकडे गायत्री म्हणते की मग तुमचं घर आहे ना, मग तिथेच तुम्ही तुमच्या भाचीला ठेवायला पाहिजे होतं, इथे कशाला घेऊन पाठवलं. तर मामी म्हणते की मी नाही पाठवलं, तिची तीच इथे आली आहे. गायत्री इथे म्हणते की हो का, मग तेव्हाच तिला इथे परत मनवून घेऊन जायचं होतं. आत्ता जे काही प्रेम तुमचं उफाळून येते ते तेव्हा तुम्ही दाखवायला पाहिजे होतं, पण नाही, तुम्हाला ना इथे तुमचं प्लॅनिंगच होतं की तुम्हाला इथे मानसीला घराबाहेर काढायचं होतं आणि मग एखादा मोठा मुलगा किंवा श्रीमंत मुलगा बघून ना त्याच्याशी इथे जुळवायचं होतं. आणि मग इथे मग लगेच मामी म्हणते, कोण आहेस कोण तू, आत्तापर्यंत या घरात एवढी माणसं मला भेटली आणि त्या अशी कोणीच वागली नव्हती, तुझ्या सासूबाई पण किती शांत आहेत आणि तू बघ कशी कैदाशिणीसारखी आहेस. मग लगेच इकडे गायत्री म्हणते गेट आऊट. मग लगेच सुरेश म्हणतो गेट आऊट. त्याआधी मामीला ओळख करून देते मानसी. ती म्हणते की ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. मग लगेच इकडे मामी म्हणते, सूनच आहे ना या घरची, मालकीण नाही आहेस ना, मालकिणीसारखं का वागतेस असं म्हणून ती इथे विचारते मामी डायरेक्ट गायत्रीला. सूरज लगेच गायत्रीची बाजू घेऊन मामीला बाहेर जायला सांगतो. ते बघून मामी म्हणते, तू काही चेला आहेस का त्याचा तिचा, असं म्हटल्यानंतर इकडे सूरज पण गप्प बसतो, काही बोलत नाही. आणि मग मामी आणि गायत्री या दोघांची इथे जुगलबंदी चालूच आहे. आणि मामीचा अपमान करून इथे अक्षरशः गायत्रीनं तिला जायला सांगितले. ती म्हणते की इथे थांबायचं नाही, या घरात इथून पुढे तुझा कुठलाही नातेवाईक येता कामा नाही आहे. आणि मग त्याच्यानंतर इकडे मामी म्हणते की कोण येणार आहे तुमच्या दारात परत, असं सगळं इकडे चालू आहे. मामी चिडून इथे निघून गेली आहे, बाहेर जाते. आणि मग गायत्री मानसीला सांगते की तू तुझं कामाला जा आणि मामीला सांगते की तुम्ही या घराबाहेर जा. तर मानसीला मामी म्हणते की ती कशाला जाईल, ती इथे उभीच राहील. तर गायत्री म्हणते की हो, ती बघेल काय करायचं ते, तुम्हाला बघायचं आहे का, ती जाईल काम करायला. आणि मानसी अक्षरशः तिथनं निघून गेली. आणि मग ती निघून गेल्यानंतर ही पण गेली असं मामी म्हणते. आणि त्याच्यानंतर मामी ते निघून जाते आणि मी लक्षात ठेवीन असं म्हणते. आणि परत तुमच्या दाराशी इथे कधी येणार नाही, काही गरज नाही तुमच्या दाराशी यायला असं म्हणत इथे मामीसुद्धा इकडनं निघून जाते घरातनं. तर मामी निघून गेल्यानंतर गायत्री म्हणते, तुम्ही हिला कशाला आतमध्ये घेतलं. तर म्हणजे आई म्हणतात की आता दारात आलेल्या पाहुण्यांना नाही म्हणून सांगायचं का, म्हणून इथे आतमध्ये घेतलं. तर लगेच ती गायत्री म्हणते, अहो तुम्ही तिला अजून सून म्हणून स्वीकारलं नाही आणि लगेच तुम्ही तिच्या पाहुण्यांना आतमध्ये घ्यायला निघालात घरामध्ये. आणि सूरजला ओरडते, आणि कोण आलंय कोण नाही हे तुला सांगायला कळत नाही का, इथून पुढे लक्ष ठेवायचं आणि मानसीच्या कुठल्याही नातेवाईकांना तू इथे घरामध्ये घ्यायचं नाहीस असं सूरजला इथे तंबी देते. आणि मग ती स्वतःशीच इथे विचार करत असते, काय म्हणत होती ती बाई, काय तर दागिने पॉलिश करणारा दीर असेल तुमचा आणि मग त्याच्यानंतर मोठा अधिकारी असेल. आणि नेमकं काय ते तिला आठवत नसतं. तेवढ्या तिला आठवतं की तेजस इथे एका दागिन्याच्या दुकानात गेलेला, हे सगळं आठवतं. आणि मग गायत्रीच्या डोक्यात क्लिक होतं की काहीतरी तेजसने इथे घोळ घातलेला आहे, कारण दागिन्यांच्या दुकानात तो गेलेला वगैरे सगळं इथे आठवतं आहे. आणि आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते. तर इथे मानसी भांडी घासते बरं का बाहेर. मग लगेच मामी तिच्या जवळ येते आणि काय आहे पाप, कशी वेळ आली तुझ्यावर, संपतरावांना त्यांची मुलगी इथे राणीसारखी राहायला हवी होती, पण तिला इथे मोलकरणीसाठी नोकरासारखी कामं करावी लागत आहेत. तर मानसी इथे म्हणते की मामी अगं स्वतःच्या घरात करतातच ना, तशी मी इथे काम करते. तर हो का, काय आहे संपतराव, तुम्ही कसं दाबात म्हणाला होता, जिथे लक्ष्मी पाणी भरत असेल तिथंच माझी मनुताई जाणार वगैरे. आणि काय हे तुम्ही आता वरनं बघताय ना कसं चाललंय ते, तुम्ही बघायलाच तुमच्या डोळ्यांनी काय चाललंय ते. तर मानसी इथे सोजवळपणानं म्हणते, आतमध्ये वहिनी जे काही तुला बोलल्या त्याच्यासाठी मी इथे तुझी माफी मागते, प्लीज तू काही मनाला लावून घेऊ नकोस. तर इथे म्हणते, तू कशाला माफी मागतेस, ज्यांनी मागायला पाहिजे ते मागतील असं इथे मामी तिला सांगते. आणि मग त्याच्यानंतर मामी म्हणते की चांगलं आले होते मी स्थळ घेऊन तुमच्या पायाशी, तर तुम्ही अपमान केलात माझा आणि काय काय बोलत होतात, पण आता तसं काही घडतंय का, तू इथे भांडी घासतच बसली आहेस असं म्हणून ते मामी हसत असते मानसीला. आणि कसं संपतरावांची आता जिरली आहे किंवा संपतरावांच्या आत्म्याला तिथे तरी शांती मिळते का, असं वगैरे इथं मामी बोलतीये मानसीला. आणि ह्या दोघींचं जे काही बोलणं चाललंय ते गायत्री इथे ऐकते बरं का आतून. आणि म्हणते की ह्या मामीच्या डोक्यात किंवा मनात खूप काहीतरी खतखततंय, नक्की काय आहे ते आपल्याला इथे कळलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी ते मामी जेव्हा निघून जात असते तेव्हा मानसीची मामी जात असताना इकडे गायत्री तिला येऊन अडवते आणि म्हणते की मला बोलायचं आहे तुमच्याशी. तर गायत्री लगेच इथे
आलेली बघून मामी म्हणते की आता घरात अपमान केला आहे, आता तुला इथे अंगणात पण माझा अपमान करायचा आहे का, असं डायरेक्ट मामी गायत्रीला इथे विचारते. आणि ते या दोघींची तुतुमे म्हणजे मानसी खूपच वाईट बोलते, संपतरावांबद्दल पण वाईट बोलते, संपतरावांच्या डोळ्यात आता पाणी असेल, त्यांच्या आत्म्याला शांती नसेल वगैरे इथे सांगते. आणि हे सगळं बोलणं गायत्री ऐकतीये. आता गायत्रीनं जेव्हा मामीला थांबवलं तेव्हा मामी डायरेक्ट अंगणाच्या बाहेर येते आणि म्हणते आता मी अंगणाच्या बाहेर पण आले, आता जर तुझं काही ऐकून घेणार नाही, तू जर काही बोललीस ना तर तुला 2 कांचुलात लगवायला इथे सुद्धा मी कमी करणार नाही. मामी असं बोललेली ऐकून इकडे मानसी तिच्यावर ओरडते आहे, मामी तू काही काय बोलते असं. लगेच गायत्री म्हणते मी बोलते ना त्यांच्याशी, तर तू आता शांत बस आणि तुझं काम कर, जा भांडी घासायला जा, असं म्हणून गायत्री ते मानसीला पण परत पाठवून देते. आणि मग त्याच्यानंतर गायत्री ते म्हणते की मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं मामीला. तर मामी म्हणते आता मी इथे उभी नाही राहणार, आता तुला जे काही बोलायचं आहे ते तू माझ्या दारात येऊन बोल, तेव्हाच मी तुला खरं काय ते सांगेन. कारण ते गायत्री विचारत असते तुम्ही काय म्हणत होतात, ते दागिने पॉलिश करायचं वगैरे काय बोलत काय होतात. तर मामीने आता सरळ तिला उडवून लावले आणि म्हणते की आता इथे नाही मी तुला सांगणार, तू माझ्या दारात ये, मग मी तुला काय ते इथे सांगेन. आणि आता गायत्री म्हणते की माणसं ओळखायला गायत्री तू चुकलीस आणि मामी गळाला लागली पाहिजे असा विचार इथे गायत्री करते. आणि गायत्री म्हणते की आता ही मामी गळाला लागली पाहिजे. गायत्री आणि मामी एकत्र येतील का आणि एकत्र आल्यानंतर मानसीला त्या काय त्रास देतील हे बघत राहायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, या दोघींचं सूत जुळलं पाहिजे का नको, म्हणजे मानसीला त्रास होईल ना या दोघी एकत्र आल्या तर. आता इकडे गायत्री आणि मामीचं काय होतं ते आपण बघितलं पाहिजे. तर मामीकडे निघून गेले आणि मामी निघून गेल्यानंतर इथे मानसी आतमध्ये आली आणि ती इथे पूजा करताना दाखवले बरं का प्रेक्षकांनो. जे काही वातावरण होतं ते असं शांत, जे तणावाचं वातावरण होतं ते पूजेचं सीन बघून, पूजा बघून इथे शांत वाटतंय आपल्याला. तर इथे तिनं आणलेला बाळकृष्ण जो काही आहे आणि अन्नपूर्णा जी काही लग्नात देतात ती इथे तिनं देवघरात ठेवलेली आहे. ती त्यांना हळद कुंकू वगैरे घालते. आणि तिकडनं सुमन म्हणजेच तेजसची आई इथे आलेली आहे आणि ती म्हणते की लग्नानंतर इथे पूजेत जो काही बाळकृष्ण आणि ठेवतात तो माहिती आहे मला, पण इथे तुलाच आम्ही सून म्हणून स्वीकारलं नाही आहे, तर तुझ्या देवांना इथे तू आतमध्ये का ठेवलंस. आणि मला लगेच हे बोलणं ऐकून मानसी ते बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा काढायला जाते. तर त्या ओरडतात आणि म्हणतात की आता ठेवलेले एकदा देव स्थानापन्न केलेले परत इथे तू काढू नकोस, त्यांना राहू देत, पण असा खोटेपणा करून इथे देवघरात पूजा करायला यायचं नाही. गणपतीच्या वेळेला जे काही तुमचं खोटं नातं होतं किंवा काय होतं ते माहिती नव्हतं, त्यामुळे माझ्याकडून चूक झाली आणि इथून पुढे तू काही पूजा करायची नाहीस असं सांगते. आणि तो मान खऱ्या लेकी सुनांचा आहे असं म्हणते. आणि हे आईचं बोलणं इकडे गायत्री पाठवून ऐकते. गायत्रीच्या पुढ्यात कशी गप्प बसते आणि इकडे गायत्री नसताना कशी ओरडते बघा मानसीला. बघू आता पुढे काय काय होते ते आणि मानसी यांचं मन कसं जिंकून घेते ते आपल्याला बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का. तर गायत्री ते मानसीला हसत असते आणि म्हणते की बघ बाई, तुला खूप त्रास देणार आहेत ही घरातली लोक आणि मी जर तुझ्या जागी असते ना तर हे घर सोडून कधीच निघून गेले असते. आणि कसं आहे ना, तुझं आणि तेजसचं नातं इथे फार काळ टिकणार नाही आहे असं गायत्री ते मानसीला म्हणते. आणि मानसी त्याच्यानंतर 2 मिनिटासाठी इथे देवाची प्रार्थना करते. गायत्रीचं बोलणं ऐकते ती. गायत्री तर इथे म्हणते की तू या घरातून निघून जा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तुझा आणि तेजसच्या नात्याचा काही भरोसा नाही आहे. तर मानसीने त्या देवाला नमस्कार केला आणि मग त्याच्यानंतर ती इथे उठते आणि त्या फळ्याजवळ जाते. आता मानसी काय करते हे गायत्री बघत राहिले. मानसी उठून त्या फळ्याजवळ जाते, कारण गायत्रीने सांगितलं असतं तुला जेव्हा कधी या घरातून निघून जायचं त्यावेळी कुणाला न सांगता जर जायचं असेल तर त्या फळ्यावर जाऊन लिही आणि सांग की मी हे घर सोडून निघून जाते. तर ते तिला आठवतं आणि म्हणून ती ते फळ्याजवळ येते, फळा पुसते आणि मग लिहिते मी कधीच या कुटुंबाला सोडून जाणार नाही, प्रेमाने या कुटुंबाचं मी मन जिंकेन असं इथे लिहिते. आणि मग गायत्री म्हणते अच्छा, म्हणजे तू ठरवलं आहेसच का तुझ्या भविष्याचं किंवा तुझ्या आयुष्याचं तू इथे वाटोळं करून घ्यायचं आहे, तू ठरवलंच आहे. तर ठीक आहे, फाईन, बघू आता पुढे काय होतं आहे ते. कारण ह्या दोघींचं शीतयुद्धचं लागलं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण इथे लिहिलं आहे मी कधीच या कुटुंबाला सोडून जाणार नाही, सून म्हणून मी सगळ्यांची इथे मन जिंकेन. आणि असं आता तिनं लिहिल्यानंतर गायत्रीनं ठीक आहे म्हणून म्हटलं आहे. आता उद्याच्या भागात प्रेक्षकांना आपल्याला बघायला मिळणार आहे की गायत्री इथे रणजितला जाऊन भेटते आणि रणजितला सांगते की तेजसला मला इथे पायाशी लोळवायचं आहे. करत रणजित म्हणतो की मला त्याच्या गळ्यात पट्टा बांधायचा आहे, असं काहीतरी त्यांचं इथे चालू आहे. आता रणजित आणि गायत्री
गायत्री आणि मामी असे चौघंजणं जर एकत्र आले, म्हणजे तिघंजणं जर एकत्र आले, तर तेजस आणि मानसीला त्रास द्यायला भरपूर इथे त्यांना चान्स मिळणार आहे. कारण सगळे कारस्थानं करणारेच आहेत. तर इथे उद्याच्या भागामध्ये दसऱ्याची जी काही पूजा आहे ती सुनेच्या हातून आपण करतो असं इथे आई म्हणतात. आणि मग मानसी जरासं पुढे येते, पण तेवढ्यात इथे गायत्री येते आणि म्हणते की तुझा पहिला दसरा आहे ना लग्नानंतरचा, पण सॉरी हां, तुला माझा मान मी कधीच मिळू देणार नाही असं म्हणते. आणि मानसीचं तोंड इथे पडलंय. बघूया पुढे काय होणार ते. त्याच्यासाठी सबस्क्राईब